Hello dear students, welcome to the first lecture of the series Super 30 MCQs from Physics. In this series, I am going to select 30 MCQ from each and every topic which I feel are important for CET preparation. या पर्टिक्युलर सीरीजमध्ये प्रत्येक टॉपिकचे 30 क्वेश्चन जे मी सिलेक्ट करणार आहे ते सगळे क्वेश्चन्स मी सिलेक्ट करताना मी प्रीवियस इयरच्या सीईटीचे क्वेश्चन्स काही घेईन, काही क्वेश्चन्स आय विल टेक फ्रॉम डिफरंट स्टेट एक्झाम्स, इवन मी AIEEE JEE किंवा नीटच्या एक्झाममधनं पण असे क्वेश्चन सिलेक्ट करीन जे मला CETसाठी इम्पॉर्टंट वाटतात. कारण की CETमध्ये असं ऑब्झर्व करण्यात आलं आहे की बरेच क्वेश्चन या एक्झाममधनंच घेण्यात आलेत. सो जर तुम्ही ऑलरेडी अशा क्वेश्चन्स सॉल्व करून प्रिपेअर्ड असाल तर तुम्हाला नेक्स्ट CET जी आहे ती काही टफ जाणार नाही. सो लेट अस बिगन विथ द फर्स्ट टॉपिक. मी फर्स्ट टॉपिक चूज जो केला आहे तो आहे ऑसिलेशन्स. त्याच्या मागे रिझन काय आहे की ऑसिलेशन्स हॅज द हायेस्ट वेटेज in all the topics in physics. Okay, so oscillations पासून start करू. Let's have a look at question number 1. So what is question number 1? If a simple harmonic motion is represented by the equation d2x by dt square plus alpha x equals to 0, then what is the time period? काही जणांना वाटेल अरे हा कसला टाइमपास क्वेश्चन आहे, बट रिमेंबर हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे कारण की CETमध्ये खूप जास्त लेवलचे प्रश्न विचारणार नाही आहे. इथे 30 प्रश्न मी काय खूप डिफिकल्ट क्वेश्चन घ्यायला नाही हे सेट केलं आहे. मला जे इम्पॉर्टंट वाटत आहेत ते क्वेश्चन मी घेणार आहे. सो हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे CET पॉईंट ऑफ व्ह्यूनी आणि ह्या क्वेश्चनमध्ये सॉल्विंग जरी सिम्पल असेल तरी बघा सॉल्व कसा करायचा आहे. तर वी इक्वेट इट विथ d2x by dt squared, that is the differential equation of SHM. आठवतंय का डिफरन्शियल इक्वेशन? आणि जर मी कंपेअर केलं तर काय येईल, ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू अल्फा, बरोबर. सो सॉल्विंग दिस ओमेगा इक्वल्स टू रूट अल्फा आणि विचारला आहे टाइम पिरियड. सो 2π/t सॉल्व केल्यावरती काय येईल आन्सर, 2π/रूट अल्फा. सो दिस इज द आन्सर फॉर क्वेश्चन नंबर 1. हॅव अ लुक ॲट क्वेश्चन नंबर 2 नाव. क्वेश्चन नंबर 2 काय आहे, स्टार्टिंग फ्रॉम ओरिजिन the body oscillates simple harmonically with period of 2 seconds. So इथे तुम्हाला दिला आहे क्वेश्चन नंबर 2 मध्ये period is 2 seconds, correct? And after what time kinetic energy will become 75% of total energy. Kinetic energy ही total energyच्या 75% कधी बनेल, 75% कधी बनेल, किती टाइम नंतर. ओरिजिनपासून बॉडी स्टार्ट झाली आहे. आता हा जो क्वेश्चन आहे तो तुम्हाला सॉल्व करण्यासाठी बेसिक फॉर्म्युले माहिती पाहिजे एनर्जीजचे, करेक्ट. तुम्ही ट्राय करू शकता 2 मिनटं व्हिडिओ पॉज करून की तुम्हाला जमतंय का सॉल्व करायला. जमत असेल तर तुमचं प्रिपरेशन चांगलं आहे या लेसनचं, नसेल जमत तर एकदा हॅव अ लुक ॲट दिस पर्टिक्युलर क्वेश्चन, सी हाऊ आय एम गोइंग टू सॉल्व दिस. कायनेटिक एनर्जी का फॉर्म्युला इज ½ ओमेगा स्क्वेअर a square minus x square. This is the formula of kinetic energy equals to, what is formula of total energy? The formula of total energy is ½ omega square a square. Kinetic potential, sorry, kinetic total. What is 75% का meaning? 75% means 75 out of 100. This is the meaning of 75%. So if I solve this, ½ omega square will cancel and what is left? a square minus x square is equal to 75/100 म्हणजे 3/4 टाइम्स a square. आणि हा 3/4 टाइम्स a square इकडे आला तर a square मायनस 3/4 टाइम्स a square किती येईल रे, मायनस x square पलीकडे गेला प्लस x square. अँड सॉल्विंग दिस x square is equal to, what is 1 minus 3/4? It is 1/4 a square and taking square roots x equals to plus minus a/2. ह्याचा अर्थ काय होतो बघा, बॉडी ओरिजिनपासून स्टार्ट झाली आहे आणि तुम्हाला विचारलं आहे की ओरिजिनपासून a/2 पॉझिटिव्ह घेतो मी सध्या, a/2 पर्यंत जायला किती टाईम लागणार आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला एक शॉर्टकट माहिती असला पाहिजे की तुमचा टाईम खूप वाचेल ह्याच्यामध्ये. बघा तो शॉर्टकट काय आहे, SHMमध्ये बॉडी सेंटरला असेल तर बॉडी एक ऑसिलेशन कंप्लीट करायला किती टाईम घेते रे, इट टेक्स कॅपिटल टाईम पिरियड, बरोबर ना. सो ऑसिलेशन 0 पासून एक एंडपर्यंत जायला किती घेत असेल नीट बघा, तर ती घेते t/4 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 असे 4 t/4 म्हणून एक टाइम पिरियड होतो. सो 0 to a जायला किती टाइम घेते, बॉडी टेक्स t/4 टाइम. बट इथे आपल्याला 0 to a/2च विचारलंय, अर्धच विचारलंय. सो तुम्हाला काय वाटतं अर्ध्यापर्यंत किती टाइम लागेल, वेदर इट विल टेक हाफ द टाइम, नो. इथून इथपर्यंत फास्ट जाईल बॉडी कारण की मध्ये स्पीड मॅक्सिमम असते, नंतर स्लो होते. सो इकडे खूप हळूहळू जाईल. सो इथून इथे जायला t/4च्याही अर्धा नाही, इट टेक्स t/12 सेकंड्स. रिमेंबर इथून इथे, सो 0 to a/2 जायला टाइम किती घेते, t/12
T/12 सेकंड्स. आणि T/12 सेकंड जर काही घेणार असेल बॉडी तर आपला टाईम पिरियड किती दिला आहे 2 सेकंड्स. सो इथून इथे बॉडी किती टाईम घ्यायला जाईल 2/12 दॅट इज 1/6 सेकंड. सो द करेक्ट ऑप्शन दॅट इज मॅचिंग इज अल्फा, ऑप्शन ए. करेक्ट. So this is how you can solve the second question. Have a look at the third question now. So third question कडे बघा. What is the third question? If x, v and a denotes displacement, velocity and acceleration in SHM and t is the time period, then which of the following does not change? 4 ऑप्शन दिलेत बघा. आपल्याला प्रत्येक ऑप्शन चेक करावा लागेल की हा चेंज होतोय का. आता तुम्हाला माहिती आहे SHM जेव्हा परफॉर्म होतो तेव्हा x चेंज होत जातो, v चेंज होत जातं, वेलॉसिटी चेंजेस अँड इवन ॲक्सेलरेशन चेंजेस. बट यांचा कुठला कॉम्बिनेशन विल नेवर चेंज. तर ऑप्शन ए जर काय तुम्ही टेस्ट केला तर AT/x असा ऑप्शन पहिला आहे. आणि जर तुम्ही बघितलं तर ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय असतो, ॲक्सेलरेशन इज ω²x. सो ॲक्सेलरेशन ω²x AT/x पुट केलं मी तर x कॅन्सल होईल अँड वॉट एव्हर इज लेफ्ट हे सगळं SHMचा कॉन्स्टंटच तर आहे. सो फॉर्च्युनेटली पहिलंच ऑप्शन मॅच झाले. ओके, ह्याचा अर्थ असं नाही की दुसरे ऑप्शन नाही चेक करायचे, यू कॅन चेक रिमेनिंग ऑप्शन्स. दुसरं ऑप्शन काय आहे AT+2πv ते पण चेंज होणार आहे, ए चेंज होणार आहे, व्ही चेंज होणार आहे. तिसऱ्या ऑप्शनमध्ये काय दिलं आहे AT/v. आता व्हीचा फॉर्म्युला असतो ω√A² - x² आणि वरती एचा फॉर्म्युला असतो ω²xt. सो ω² मधला ओमेगा आणि एक ओमेगा जरी गेला तरी x आणि x² कॅन्सल नाही होणार. सो x चेंज झाला की हा नंबर चेंज होणार. So even C is going to change as well as D is going to change. So the correct option would be option A. असे क्वेश्चन्स CETला विचारू शकतात. सो थर्डचा आन्सर आहे A. Have a look at question number 4. A pendulum is executing simple harmonic motion with its maximum kinetic energy K1. Maximum kinetic energy mean positionला असते बरोबर ना. If length of the pendulum is doubled तर it performs simple harmonically with same amplitude then maximum kinetic energy is K2. म्हणजे K1 ओरिजिनल कायनेटिक एनर्जी आहे, लेंथ डबल केल्यावरती कायनेटिक एनर्जी K2 आहे. देन व्हॉट इज द K1 अँड K2 का रिलेशन. बघा क्वेश्चन सॉल्व कसा करता येईल. तर पेंडुलमचा क्वेश्चन आहे हा. स्पेशली पेंडुलम ऑसिलेट जेव्हा करतो लेंथ L असेल तर मीन पोझिशनला जेव्हा तो येतो ना तेव्हा त्याची वेलॉसिटी मॅक्सिमम असते. किती असते मॅक्सिमम वेलॉसिटी A⍵. करेक्ट, A⍵. सो व्हॉट विल बी इट्स कायनेटिक एनर्जी ½ Vmax² दॅट इज A² ω². आणि हे तर सगळ्यांना माहिती आहे कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम हा फॉर्म्युला असतो ½ ω² A². नाव ओमेगा सिंपल पेंडुलमसाठी एव्हरीवन नोज टाइम पिरियडचा फॉर्म्युला 2π√L/g. करेक्ट, दिस इज द फॉर्म्युला. सो व्हॉट विल बी ओमेगा फ्रॉम दिस एक्सप्रेशन. टी विल गो डाऊन, नीट बघा, टी विल गो डाऊन अँड √g विल गो अप, L विल गो डाऊन. सो 2π/t काय असतो ओमेगा आणि ओमेगा जर काही रूट असेल तर ω² काय असेल ω² विल बी g/L. सो मी इथे टाकलं पाहिजे कारण की मला लेंथ बरोबरचं रिलेशन विचारले. सो ½ ω² g/L. अरे ½ A² ω²ला हे टाकलं. आणि आता जर काही कायनेटिक एनर्जीचा हा फॉर्म्युला आहे, दिस इज कायनेटिक एनर्जी 1. करेक्ट. नाव सेकंड केसमध्ये द लेंथ ऑफ पेंडुलम इज डबल केली लेंथ बट ॲम्प्लिट्यूड इज केप्ट सेम. सो K2 काय असेल सेकंड केसमध्ये तर हाफच राहिला. मास तोच बॉब अजून पण अटॅच्ड आहे. ए ॲम्प्लिट्यूडही चेंज नाही केला, A², जी पण चेंज नाही केला आहे. द ओनली डिफरन्स इज 2 लेंथ डबल केली आहे. सो याचा अर्थ हा अख्खा जो पार्ट आहे एक्सेप्ट 2 तो तर K1 आहे बरोबर ना, तो तर K1 आहे. सो K1/2 इज इक्वल टू K2. असा कुठला ऑप्शन मॅच होतोय का बघा. K2 इज K1/2. द करेक्ट ऑप्शन वुड बी अल्फा ए. पहिला ऑप्शन मॅच होते बघा. सो दिस इज हाऊ यू सॉल्व क्वेश्चन नंबर 4. वी विल हॅव अ लुक ॲट क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 बघा. फिफ्थ क्वेश्चन काय क्वेश्चन आहे, सिंपल एकदम आहे क्वेश्चन. अ पार्टिकल एक्झिक्युटिंग SHM अबाउट मीन पोझिशन वेन पोटेन्शियल बिकम्स इक्वल टू कायनेटिक, व्हॉट इज द पोझिशन ऑफ द पार्टिकल. तुम्ही म्हणाल एवढा सिंपल क्वेश्चन, बट ज्यांना येत नाही आहे त्यांच्यासाठी हा क्वेश्चन टफ आहे. पोटेन्शियल आणि कायनेटिक इक्वल कधी होते लक्षात ठेवा तुम्ही की आपण हा ग्राफ शिकलोय बरोबर ना. हा ग्राफ असा होता, दिस इज द ग्राफ ऑफ पोटेन्शियल एनर्जी, दिस इज द ग्राफ ऑफ कायनेटिक एनर्जी अँड दिस इज द ग्राफ ऑफ टोटल एनर्जी. टोटल, पोटेन्शियल, कायनेटिक. कायनेटिक एक्स्ट्रीमला 0 असते म्हणून खाली आला, पोटेन्शियल एक्स्ट्रीमला मॅक्सिमम असतो, मध्ये 0 असतो. बट ह्या पॉईंट्सला एक्झॅक्टली काय होतं, इथे x=0 आहे, हा x=a आहे. या पॉईंट्सला एक्झॅक्टली दोन्ही एनर्जीज इक्वल होतात आणि तो पॉईंट असतो a/√2 पॉझिटिव्ह, a/√2 नेगेटिव्ह.
एक्स इक्वल्स टू. सो ह्या पोझिशनला दोन्ही एनर्जीज इक्वल होतात. प्रूफ पण करता येतं ह्याला. इफ आय इक्वेट पोटेन्शियल इक्वल टू कायनेटिक, सी वॉट आय विल गेट. वॉट इज फॉर्म्युला ऑफ पोटेन्शियल? हाफ एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. अँड वॉट इज फॉर्म्युला ऑफ कायनेटिक? हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. हाफ एम ओमेगा स्क्वेअर कॅन्सल केल्यावरती एक्स स्क्वेअर इकडे आला, 2x स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर. सॉल्विंग दिस एक्स विल बी इक्वल टू ए बाय रूट 2, स्क्वेअर रूट पण घेतला आणि प्लस मायनस दोन पोझिशन्सला एनर्जी इक्वल होते. सो त्या क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहे? वेन पोटेन्शियल इक्वल्स टू कायनेटिक कधी होते? एक्स इक्वल टू ए बाय रूट 2ला. द करेक्ट ऑप्शन इज सी. सी इज द करेक्ट आन्सर. ओके, सो दिस इज क्वेश्चन नंबर 5. ओके, सो हॅव अ लुक ॲट क्वेश्चन नंबर 6. काय क्वेश्चन आहे? द रेशिओ ऑफ मॅक्सिमम ॲक्सिलरेशन टू मॅक्सिमम वेलॉसिटी इज 10 पर सेकंड. काय दिलं आहे? मॅक्सिमम ॲक्सिलरेशन मॅक्सिमम टू वेलॉसिटी मॅक्सिममचा रेशो 10 दिला आहे तुम्हाला, बरोबर ना? आणि असं विचारलं आहे ॲट टी इक्वल टू 0 डिस्प्लेसमेंट किती आहे पार्टिकलचं? डिस्प्लेसमेंट आहे 5 युनिट काय दिलं आहे? मीटर. 5 मीटर दिलं आहे युनिट. व्हॉट इज द मॅक्सिमम ॲक्सेलरेशन? व्हॉट इज द मॅक्सिमम ए मॅक्स किती असेल असं विचारलं आहे. ए मॅक्स किती असेल असं विचारलं आहे. इनिशियल फेज पण तुम्हाला दिलं आहे. इनिशियल फेज π/4 आहे. हा क्वेश्चन बघा, हा क्वेश्चन JEE 2017चा क्वेश्चन आहे. क्वेश्चन CET लेवलचाच आहे, बट थोडासा ट्रिकी आहे म्हणून मी हा घेतला आहे. क्वेश्चनमध्ये मॅक्सिमम ॲक्सेलरेशन टू मॅक्सिमम वेलॉसिटी दिले. पुट द फॉर्म्युला. मॅक्सिमम ॲक्सेलरेशनचा ओमेगा स्क्वेअर ए आणि मॅक्सिमम वेलॉसिटीचा ए ओमेगा. ए कॅन्सल, ओमेगा कॅन्सल. सो त्याच्यातनं मिळालं ओमेगा इक्वल्स टू 10. ओमेगा मिळून गेला. ना वन्स यू गेट ओमेगा, तुम्हाला आता काय काढायचं आहे? मॅक्सिमम ॲक्सेलरेशन म्हणजे ॲम्प्लिट्यूड काढायचं आहे. यू हॅव टू फाइंड ॲम्प्लिट्यूड. हाऊ टू फाइंड ॲम्प्लिट्यूड? फॉर दॅट आय मस्ट राईट इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट. करेक्ट? दिस इज इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट. ते काय म्हणतात की जेव्हा टी झिरो आहे, इनिशियल फेज किती आहे? π/4 आहे. π/4 प्लस 0. टी इक्वल टू 0ला मी फाइंड करतोय का? तर टी इक्वल टू 0ला तो कुठे आहे? तो आहे 5 मीटरला. ॲम्प्लिट्यूड ह्याच्यातनं मिळणार आहे मला. इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंटवरनं ॲम्प्लिट्यूड मिळणार आहे. आणि किती येईल ॲम्प्लिट्यूड? ए साइन 45 π/4 म्हणजे ए बाय रूट 2 इज 5. सो ए किती आला रे? 5√2. हा ॲम्प्लिट्यूड झाला, हा ओमेगा झाला. आता एकदा ॲम्प्लिट्यूड मिळाला. नाव फाइंडिंग मॅक्सिमम ॲक्सेलरेशन इज इझी. मॅक्सिमम ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय आहे? ओमेगा स्क्वेअर ए. ओमेगा स्क्वेअर 10 स्क्वेअर इज 100 इंटू ए इज 5√2. सो आन्सर काय येईल? 500√2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. असं ऑप्शन आहे बी. सो करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन नंबर 6 इज बीटा. क्वेश्चन नंबर 7 आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा काय दिलं आहे? त्यांनी दिलं आहे y इक्वल्स टू 5 साइन 3πt प्लस √3 कॉस 3πt सेंटीमीटर. तुम्हाला डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन दिलं आहे. हे बेसिकली कॉम्पोजिशन ऑफ SHMचा क्वेश्चन. आणि तुम्हाला विचारले की ॲम्प्लिट्यूड काय आहे आणि पिरियड काय आहे. आता इथे बेसिकली 2 SHM आहेत, y1 आणि y2. दिसत आहेत का 2 SHM? पहिला आहे 5 साइन 3πt प्लस 0 डिग्री साईनमध्ये तो. आणि दुसरा काय? 5 मल्टिप्लाय केलं ना तर 5√3 साइन 3πt प्लस, आता हा तर कॉस आहे. तुम्ही साईन कसा लिहिला विचारलं मला, तर मी साईन लिहू शकतो कॉसला, फक्त मला प्लस 90 डिग्री करावं लागतं. अँड दीज आर 2 इक्वेशन्स. अँड हे 2 SHM ॲड सगळ्यांनाच करता येतात. रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड कसा काढतो? a1 स्क्वेअर म्हणजे 25 प्लस a2 स्क्वेअर करा ह्याचा स्क्वेअर 75 येईल आन्सर बघा तुम्हाला. प्लस 2 a1 a2 5 इंटू 5√3 इंटू कॉस α1 मायनस α2 करून बघा 90 येतं. आणि कॉस 90मुळे हा अख्खा फॅक्टर 0 होऊन जातो, गेला. सो राहिलं काय? 100 आणि 100चा रूट 10. सो ॲम्प्लिट्यूड आला 10. रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड 10. सो 2 ऑप्शन तिथेच गेलेत. ए आणि डी राहिला. आता बघा ए आणि डीमध्ये कुठला आन्सर आहे? तर तुम्हाला टाईम पिरियड विचारला आहे. एक लक्षात ठेवा, 2 ऑसिलेशन जेव्हा आपण ॲड करतो, नीट लक्ष द्या, 2 ऑसिलेशन ॲड करतो. 2 ऑसिलेशन ॲड करताना दोघांचे ओमेगा सेम पाहिजे, जे आहेत. किती आहेत दोघांचे ओमेगा? 3π आहेत. सो दोघांना ॲड केल्यावरती जो रिझल्टंट SHM बनतो त्याचा पण ओमेगा हाच राहतो.
जर काही त्याचा पण ओमेगा हाच राहत असेल तर त्याचा टाईम पिरियड काय येईल, तर ओमेगा 2π/t असतो. सॉल्व करा बघा काय येईल. तर टी वरती आला तर 2/3 सेकंड्स आन्सर येईल. सो टाईम पिरियड 2/3 आणि ॲम्प्लिट्यूड 10 सेंटीमीटर असा ऑप्शन आहे डेल्टा. हा होता क्वेश्चन नंबर 7. नेक्स्ट क्वेश्चन बघा. हा क्वेश्चन जो आहे हा नीट एक्झाममध्ये विचारण्यात आलेला क्वेश्चन आहे आणि इवन हा स्टेट बोर्डच्या ऑक्टोबरच्या पेपरमध्ये आलेला MCQ होता. हा क्वेश्चन एकदम इझी आहे. इवन स्टेट बोर्ड टेक्स्टबुकमध्ये पण आहे. तुम्ही हा बघितला तुम्हाला असं आठवेल कुठेतरी बघितलं बाबा टेक्स्टबुकमध्ये. सॉल्व कसा करायचं बघू आपण. ह्याला काय दिलं आहे की x1 आणि x2 ह्या लोकेशन्सला वेलॉसिटी v1 v2 आहे. तर अशा वेळेस व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ पिरियड. हे क्वेश्चन सॉल्व बघा कसे करायचे. तर वेलॉसिटीचा फॉर्म्युला लिहायचा आहे. वेलॉसिटीचा फॉर्म्युला आठवतो का तुम्हाला, ओमेगा रूट ऑफ a² - x². बट हा 1ला असेल तर वेलॉसिटी v1 आहे. अँड व्हॉट विल बी वेलॉसिटी v2 विल बी ओमेगा अंडर रूट a² - x². नाउ इफ आय स्क्वेअर बोथ साइड्स, स्क्वेअर होईल अँड दिस रूट विल गो. हे रूट गायब होऊन जाईल ना स्क्वेअर केल्यावरती. सो मी स्क्वेअर्ड इक्वेशन लिहितो इथे 1 आणि 2. आता बघा दोन प्रकारचे प्रश्न बनतात. एक प्रश्न असा असतो की ज्याच्यामध्ये ओमेगा और टी विचारलेला असतो. टी विचारला तर काय करायचं. इफ ओमेगा और टी इज आस्क्ड व्हॉट टू डू. आणि सेकंड टाइप ऑफ क्वेश्चन इज इफ ॲम्प्लिट्यूड इज आस्क्ड. ॲम्प्लिट्यूड विचारलं तर काय करायचं. ऑब्व्हियसली ओमेगा किंवा टी विचारला तर आय नीड टू एलिमिनेट ॲम्प्लिट्यूड नको असतो इक्वेशनमध्ये. आणि ॲम्प्लिट्यूड विचारला तर आय नीड टू एलिमिनेट ओमेगा. बरोबर. सो आत्ताच्या क्वेश्चनमध्ये व्हॉट इज आस्क्ड, टाइम पिरियड इज आस्क्ड. करेक्ट, टाइम पिरियड इज आस्क्ड. सो आय नीड टू एलिमिनेट ए. सो फॉर दॅट आय नीड टू सबट्रॅक्ट द इक्वेशन. बघा सबट्रॅक्ट करून काय येईल, v1² - v2² LHS इक्वल्स टू, हे RHS सबट्रॅक्ट करताना कॉमन काय येईल, ओमेगा² कॉमन येईल. a² - a² गेला 0 आणि x1² मायनस हा प्लस होतो ना रे सबट्रॅक्ट करताना. सो आधी x2² पॉझिटिव्ह लिहावं लागेल मला आणि मायनस x1². इथे खाली आला ना हा तर काय होईल, तो x2² - x1² इज ओमेगा². अँड इफ आय टेक स्क्वेअर रूट दिस इज वॉट आय विल गेट ओमेगा. सो इफ ओमेगा इज आस्क्ड इथे संपला क्वेश्चन. बट टी आस्क्ड, इफ द टी इज आस्क्ड इन दॅट केस एक स्टेप पुढे जावं लागेल. अँड व्हॉट विल बी टी का आन्सर, इट विल बी 2π. पहिला रूट x2² - x1² will go up and v1² - v2² will go down. So the correct option that is matching is option A. But if amplitude is asked तर काय करायचं असतं बघा. जर ॲम्प्लिट्यूड विचारला असता तर मला ओमेगा एलिमिनेट करावा लागला असता. तशा केसमध्ये आय हॅव टू डिवाइड 2 इक्वेशन्स. मी डिवाइड केलं असतं इक्वेशन्सला v1² / v2² इज इक्वल टू a² - x1² अपॉन a² - x2². हे सॉल्व केल्यावरती यू विल ऑल्सो गेट व्हॅल्यू ऑफ ए. Correct. So this is question number 8. We will move to question number 9. Okay, 9th question परत एकदा नीट मधला क्वेश्चन आहे हा. अ पार्टिकल एक्झिक्युटिंग SHM, इट्स मॅक्सिमम ॲक्सिलरेशन इज अल्फा. काय आहे हे, मॅक्सिमम ॲक्सिलरेशन इज अल्फा अँड मॅक्सिमम वेलॉसिटी इज बीटा. तर व्हॉट इज टाइम पिरियड. मॅक्सिमम ॲक्सिलरेशन अल्फा, मॅक्सिमम वेलॉसिटी बीटा, व्हॉट इज टाइम पिरियड. आता बऱ्याच जणांना हा क्वेश्चन नाही जमणार. ज्यांचं झालं आहे प्रिपरेशन चांगलं दे कॅन सॉल्व इट. मी सॉल्व करून दाखवतो. मॅक्सिमम ॲक्सिलरेशनचा फॉर्म्युला लिहायचा a ओमेगा² ए. आणि मॅक्सिमम वेलॉसिटीचा फॉर्म्युला आठवतो आहे का, काय असतो, a ओमेगा. बरोबर. आणि जर मला टाईम पिरियड विचारला, ह्या क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहे, टाईम पिरियड विचारलं आहे. बरोबर ना. टाईम पिरियड म्हणजेच मला एक प्रकारे ओमेगा विचारला आहे. बिकॉज वन्स आय कॅल्क्युलेट ओमेगा आय कॅन फाइंड टाईम पिरियड. सो जर मला ओमेगा विचारला असेल तर हाऊ आय कॅन डील विथ ओमेगा, तर आय हॅव टू सिम्पली डिवाइड दीज 2 थिंग्स. बास, जस्ट डिवाइड करा. डिवाइड केल्यावरती काय मिळेल, तर अल्फा बाय बीटा इक्वल्स टू ओमेगा मिळेल. ए ओमेगा गेला, नुसता ओमेगा राहिला. अँड दिस ओमेगा इज 2π/t. सो क्रॉस मल्टिप्लाय केलं तर टी काय येईल, 2π बीटा बाय अल्फा असा आन्सर येऊन ऑप्शन इज 1. करेक्ट, फर्स्ट आन्सर आहे. बट हाच क्वेश्चन मी अजून एक वेने विचारू शकलो असतो की ए मॅक्स आणि व्ही मॅक्स दिला आहे, तुम्हाला टाईम पिरियड नाही ॲम्प्लिट्यूड विचारला आहे. व्हॉट इज ॲम्प्लिट्यूड. अशा वेळेस हे जे इक्वेशन्स आहेत ना, a² मॅक्सिमम ॲक्सिलरेशन आणि a मॅक्सिमम वेलॉसिटी, हे दोन इक्वेशनमधनं आपल्याला ॲम्प्लिट्यूड हवा आहे. सो डिवाइड करून चालणार नाही. डिवाइड केलं तर ॲम्प्लिट्यूड गायब होईल. आपल्याला ओमेगा एलिमिनेट करायचं आहे. सो ओमेगा एलिमिनेट कसा करता आला असता, तर मी काय केलं असतं, ओमेगा² आहे इथे, आय विल स्क्वेअर दिस इक्वेशन, स्क्वेअर. आणि आता डिवाइड केलं असतं की ओमेगा² कॅन्सल झाला असतं आणि राहिलं काय असतं, a/a² म्हणजेच 1/a. एक ए कॅन्सल झाला.
अल्फा बाय बीटा स्क्वेअर, आणि जर रेसिप्रोकल घेतला तर ॲम्प्लिट्यूडचं आन्सर आलं असतं बीटा स्क्वेअर बाय अल्फा. बघा क्वेश्चनमध्ये त्यांनी तो पण प्लॅन्ट करून ठेवला आहे ऑप्शन डी, की जर काही कोणी रटून आलेलं असतं की ह्याचं हे त्याचं ते, तर त्याला चुकीचं यावं. बट हे आन्सर नाही आहे, हे ॲम्प्लिट्यूड विचारलं असतं तर आन्सर आहे. आपल्याला विचारलं आहे टाईम पिरियड, सो दिस इज द आन्सर, दॅट इज ऑप्शन ए. दिस इज क्वेश्चन नंबर 9. सो नेक्स्ट क्वेश्चन इज अ बॉडी ऑफ मास एम, बघा क्वेश्चन वाचा, इज अटॅच टू अ स्प्रिंग विच इज फिक्स्ड फ्रॉम द एंड. आता हा स्प्रिंग मासवाला क्वेश्चन. आत्तापर्यंत आपण SHMचे बेसिक्स सॉल्व केलेत, एनर्जीवाले क्वेश्चन केलेत, टाईम पिरियडवाले क्वेश्चन केलेत, पेंडुलमचे क्वेश्चन केलेत, स्प्रिंगवाले क्वेश्चन. वी विल ट्राय टू कवर ऑल द टाइप्स. या 30मध्ये सगळे टाईपचे क्वेश्चन कवर होणार आहेत. सो स्प्रिंगवाला क्वेश्चन आला आता, आणि स्प्रिंगवाल्या क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहे, मास एम लावला इकडे. मास एम लावल्यावरती थोडंसं जर ह्याला ऑसिलेट केलं ना तर हा ऑसिलेट होतो विथ द टाईम पिरियड ऑफ 3 सेकंड्स. 3 सेकंडच्या टाईम पिरियडने ऑसिलेट होतो, याला T1 म्हणू, जेव्हा मास M1 अटॅच केला आहे एम. नाव त्यांनी काय केलं, मास 1 kg अजून ॲड केला. 1 kg मास इज इन्क्रीज्ड, म्हणजे M2 काय झाला, M2 झाला M+1. एक आधीच M होता जो माहीत नाही किती आहे, +1 kg ॲड केला. असं केल्यावरती त्यांना सापडलं की टाईम पिरियड चेंज झाला, आणि तो चेंज होऊन झाला 5 सेकंड. करेक्ट, तो चेंज होऊन झाला 5 सेकंड्स. सो बेसिकली आपल्याला विचारले की एमची व्हॅल्यू काय होती. सो फॉर दॅट यू मस्ट नो व्हॉट इज द रिलेशन बिटवीन टाईम पिरियड अँड एम. सो एव्हरीवन नोज दिस, ओमेगा स्क्वेअर इज के बाय एम. सो ओमेगा स्क्वेअर इज के बाय एम म्हणजे ह्याच्यावरून काय म्हणता येईल, ओमेगा इज रूट ऑफ के बाय एम, आणि ओमेगा इज नथिंग बट 2π/t. सो टी आणि एम कसे रिलेटेड आहेत, टी इज इक्वल टू 2π√m/k ने इक्वेट केलं तर T1/T2 कसं येईल, √m1/m2. बरोबर ना, डायरेक्ट प्रपोर्शन पण स्क्वेअर रूटमध्ये आहे. सो T1 ओरिजिनल टाईम पिरियड 3, T2 फायनल टाईम पिरियड 5, ओरिजिनल मास m, फायनल मास m+1 आणि रूट. आणि जर मी दोन्हीकडे स्क्वेअरिंग केलं तर ह्याचा आन्सर बघा वरती सॉल्व करतो, 9/25 = m/m+1. क्रॉस मल्टिप्लाय अँड गेट युअर आन्सर. क्रॉस मल्टिप्लाय करतो, काय येईल, 9m + 9 = 25m. सो 9m पलीकडे गेला तर 9m पलीकडे गेल्यावरती 16m = 9, m = 9/16 kg. 9/16 kg. The correct answer is what? 9/16 kg, option delta. Correct? This is how you can solve this question number 10. Question number 11, next question बघा. A pendulum is hung from a roof of a sufficiently high building and it is moving freely to and fro like a simple harmonic oscillator. आता नॉर्मली मुलं मोठा क्वेश्चन बघून वाटतं की डिफिकल्ट आहे, बट हा क्वेश्चन एकदम इझी आहे, फक्त त्याची लेंथ मोठी आहे, उगाच ते बिल्डिंग आणि वगैरे असं दिलं आहे. ओके, दी ॲक्सिलरेशन ऑफ द बॉब, बघा खूप हाय बिल्डिंगवरून एक स्प्रिंग मास सिस्टम आहे, अँड दिस स्प्रिंग मास सिस्टम इज ऑसिलेटिंग, बेसिकली ऑसिलेट होतोय तो. आणि काय विचारलं आहे की ॲक्सिलरेशन ऑफ द बॉब इज 20 मीटर/सेकंड² ॲट x = 5 मीटर फ्रॉम मीन पोझिशन. म्हणजे डिस्प्लेसमेंट आणि ॲक्सिलरेशन दिलं आहे, अँड द क्वेश्चन इज फाइंड द टाईम पिरियड. इट इज व्हेरी सिम्पल क्वेश्चन, एकदम इझी क्वेश्चन आहे. कसं काढणार, तर ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला वापरायचा आहे. ω²x असतो ना ॲक्सेलरेशन. किती दिलं ॲक्सेलरेशन, 20 = ω²x आहे 5. सो काय येईल, ω² = 4, ω = 2. बरोबर, रूट घेतला दोन्हीकडे, अँड ओमेगा असतो 2π/t. सो क्रॉस मल्टिप्लाय केलं तर t = 2 कॅन्सल, t = पाय सेकंड्स. पाय सेकंड म्हणजे किती रे, 3.14. द ऑप्शन इज डेल्टा. 4th ऑप्शन करेक्ट आहे. अगेन द क्वेश्चन फ्रॉम नीट एक्झाम. क्वेश्चन इझी असतात, क्वेश्चनमध्ये तुम्हाला अप्रोच कळायला पाहिजे. सो अप्रोच तुम्हाला मी इथं सांगतोय की क्वेश्चन वाचल्यावरती कसं डील करायचं, त्याच्याबरोबर काय दिलं आहे आणि काय विचारलं आहे ह्याच्यावरती फोकस करायचा असतो. ओके, सो 11th क्वेश्चन झाला. वी विल मूव टू क्वेश्चन नंबर 12. ओके, सो हॅव अ लुक ॲट क्वेश्चन नंबर 12 नाव. क्वेश्चन तुम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न करा, पॉज करा व्हिडिओ, यू कॅन ट्राय दिस क्वेश्चन आणि नंतर सोल्युशन बघा. क्वेश्चन बघा काय आहे, पार्टिकल एक्झिक्यूट्स लिनियर SHM विथ ॲम्प्लिट्यूड 3 सेंटीमीटर्स वेन पार्टिकल इज ॲट 2 सेंटीमीटर. पार्टिकलचा ॲम्प्लिट्यूड किती आहे, 3 सेंटीमीटर ॲम्प्लिट्यूड आहे, A = 3. वेन पार्टिकल रिचेस x = 2 सेंटीमीटर, तर काय घडतं आहे, x = 2 ला द मॅग्निट्यूड ऑफ वेलॉसिटी इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ ॲक्सेलरेशन. दोन्ही इक्वल होऊन जात आहेत.
ॲक्सिलरेशन आणि वेलॉसिटी इक्वल होती कधी? वेन पार्टिकल रिचेस x इक्वल टू 2 सेंटीमीटर. सो क्वेश्चन इज देन फाइंड इट्स टाइम पिरियड. सिम्पली पुट द फॉर्म्युल्याचा फॉर्म्युला काय रे ॲम्प्लिट्यूड वेलॉसिटीचा? ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर एक्स. दोघांचे फॉर्म्युले टाकले मी. मॅग्निट्यूड विचारलाय सो साईनची काही गरज नाही. एक ओमेगा गेला, एक ओमेगा राहिला, त्याच्यातनं टाईम पिरियड मिळणार आहे. टाका व्हॅल्यूज. अंडर रूट ॲम्प्लिट्यूड किती आहे? 3 स्क्वेअर 9 मायनस पोझिशन काय 2 स्क्वेअर 4 इक्वल्स टू ओमेगा पोझिशन काय 2. एक्स इक्वल टू 2 आहे. ह्याचं रूट 5 येईल ना. रूट 5 इक्वल टू ओमेगाची व्हॅल्यू काय असते? 2 पाय बाय टी इंटू 2. सो टी इकडे मल्टिप्लाय झाला, रूट 5 खाली गेला तर 4 पाय बाय रूट 5 सेकंड्स असा ऑप्शन असणारं ऑप्शन आहे 2. दिस क्वेश्चन वॉज ऑल्सो आस्क्ड इन नीट एक्झामिनेशन. ओके, सो दिस इज द आन्सर फॉर क्वेश्चन नंबर 12. क्वेश्चन नंबर 13 हा क्वेश्चन ॲक्च्युअल CET 2019चाच क्वेश्चन आहे आणि हा क्वेश्चन मी मुद्दामून घेतला आहे कारण की मला हे दाखवायचं आहे तुम्हाला की ऑसिलेशन्सचे क्वेश्चन जे आहेत ना ते ऑसिलेशन लेसनशी तर रिलेटेड असतीलच, बट थोडंफार बेसिक थर्मल एक्सपान्शन 11thचे काही टॉपिक ते पण इंट्रोड्यूस करता येतात त्याच्यात. जसं की हा क्वेश्चन आहे थर्मल एक्सपान्शनचे कन्सेप्ट वापरून सॉल्व्ह केला आहे. एकदम इझी आहे. हॅव अ लुक ॲट द क्वेश्चन. अ क्लॉक पेंडुलम having coefficient of linear expansion alpha 9 into 10 raised to minus 7 has a period of 0.5 at 20 degree. So time period चा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे 2 पाय रूट ऑफ एल बाय जी. करेक्ट. आता काय झालं आहे 20 डिग्रीला काहीतरी लेंथ असेल L1 म्हणून आपण, आणि टेम्परेचर वाढल्यावरती सगळं सेम राहील. लेंथ चेंज होईल, लेंथ इन्क्रीज होईल थर्मल एक्सपान्शनमुळे, त्यामुळे टाईम पिरियड चेंज होईल. आणि तेच विचारलं आहे की व्हॉट इज द हाऊ मच टाईम डज द क्लॉक लूज. आता जर काही लेंथ वाढली, टेम्परेचर वाढलं की लेंथ वाढणार, टाईम पिरियड वाढणार. टाईम पिरियड वाढल्यावरती स्लो ऑसिलेशन होणार ना, म्हणजे तो पेंडुलम टाईम लूज करेल. म्हणजे तुम्हाला विचारलं आहे की किती एरर होणार आहे त्याच्यामध्ये, डी टी विचारलं. आणि जर तुम्हाला हे सॉल्व्ह करायचं असेल तर हे तुम्ही मेजरमेंट्सचा कन्सेप्ट वापरा की डी टी बाय टी इज इक्वल टू काय लिहिता येईल मला? हाफ डी एल बाय एल. कारण की असं कसं काय लिहिलं मी? बिकॉज रिमेनिंग थिंग्स आर कॉन्स्टंट. बरोबर ना. ह्या प्रपोर्शनॅलिटीमध्ये रिमेनिंग थिंग्स आर कॉन्स्टंट. हे सगळं कॉन्स्टंट आहे. सो मी असं लिहू शकतो ना. असं मी जर काही लिहू शकतो तर मी ह्याला मेजरमेंट्समध्ये आपण शिकलो आहे रिलेटिव्ह एरर इन टी इज इक्वल टू कोइफिशियंट पुढे येतो हाफ इंटू रिलेटिव्ह एरर इन लेंथ. आता सांगा मला ओरिजिनल टाईम पिरियड किती आहे? 0.5. आपल्याला विचारलं आहे एरर किंवा किती टाईम लूज करतोय तो इक्वल्स टू हाफ. तुम्हाला आठवते का डी एल बाय एल थर्मल एक्सपान्शनमध्ये कसं काढतो आपण? डी एल बाय एल बेसिकली असतं काय? डी एल बाय एल असतो फॉर्म्युलाप्रमाणे इट इज अल्फा डेल्टा थीटा असा असतो त्याचा फॉर्म्युला. अल्फा डेल्टा थीटा हे तर तुम्हाला इवन आपण हे इलास्टिसिटीमध्ये शिकलो. थर्मल स्ट्रेन म्हणतात त्याला. थर्मल स्ट्रेन अल्फा डेल्टा थीटा असतो ना. सो जस्ट पुट द व्हॅल्यूज. किती दिले रे व्हॅल्यू? हा आहे डी टी अपॉन 0.5 इज हाफ. अल्फाची व्हॅल्यू दिली आहे क्वेश्चनमध्ये 9 इंटू 10 रेज टू मायनस 7 इंटू थीटा दिला आहे 20 + 30 म्हणजे टेम्परेचर चेंज 10 डिग्री. बरोबर. सो 0.5 वरती जाईल. सो तो 9/4 होऊन जाईल. आता 0.5 वरती गेला म्हणजे हाफ असतो तो. 9/4 इंटू 10 रेज टू मायनस 6. सो आन्सर येईल 2.25 इंटू 10 रेज टू मायनस 6. 2.25 इंटू 10 रेज टू मायनस 6 ऑप्शन इज बीटा. 54 सेकंडमध्ये होतो क्वेश्चन हा सॉल्व. इझी क्वेश्चन होता. तुम्हाला शॉर्टकट माहिती पाहिजे होता. हा मेजरमेंट्समधून आलेला आहे. राईट. सो दिस इज क्वेश्चन नंबर 13 विच वॉज आस्क्ड इन CET 2019. ओके, सो हॅव अ लुक ॲट क्वेश्चन नंबर 14 नाव. अगेन CET क्वेश्चन हा 2018चा आणि क्वेश्चन असा आहे अ पार्टिकल परफॉर्म्स लिनियर SHM इट्स ॲव्हरेज स्पीड ओव्हर 1 ऑसिलेशन इज. एक ऑसिलेशन जेव्हा तो करतो असा असा आणि असा त्याची ॲव्हरेज स्पीड काय? आता ॲव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला असतो डिस्टन्स अपॉन टाईम. वेलॉसिटी नाही स्पीड विचारली आहे. हां, जर ॲव्हरेज वेलॉसिटी विचारली असते ना, ही स्पीड विचारली आहे काय? ॲव्हरेज वेलॉसिटी विचारली असते तर मी काय लिहिलं असतं? डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. आणि ह्याचा आन्सर आला असतं 0. कारण की तो एका ऑसिलेशन नंतर तो परत तिथेच येतो. सो डिस्प्लेसमेंट 0 होतं त्याचं. तो त्याची वेलॉसिटी 0 आली असते. ॲव्हरेज वेलॉसिटी. इथं ॲव्हरेज स्पीड विचारली आणि ॲव्हरेज स्पीड कसं येणार? तर डिस्टन्स किती कवर करतो तो? ए 4a कवर करतो तो. 4a/t. बरोबर. 4a/t एवढा डिस्टन्स कवर करतो. आणि 1/t काय असतं? n असतं, फ्रिक्वेन्सी असते. सो 4an असं त्याचा आन्सर येईल. ऑप्शन विल बी बीटा. ऑप्शन विल बी बीटा.
एक टाइम पिरियड, एक ऑसिलेशनमध्ये व्हॉट इज ॲव्हरेज स्पीड, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाइम. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इज 4a, ए पुढे ए मागे, मध्ये आला ए इथे 4a अपॉन टाइम. 1/t इज n. सो करेक्ट आन्सर इज बी. दिस इज हाऊ यू सॉल्व क्वेश्चन नंबर 14. क्वेश्चन नंबर 15 बघा. अ पार्टिकल परफॉर्मिंग SHM स्टार्ट्स फ्रॉम इक्विलिब्रियम पोझिशन. इट्स टाइम पिरियड इज 16 सेकंड्स. 16 सेकंड त्याचा टाइम पिरियड आहे बघा क्वेश्चनमध्ये दिलं आहे. आफ्टर 2 सेकंड, 2 सेकंड नंतर, म्हणजे t इक्वल टू 2 सेकंड नंतर व्हॉट हॅपन्स, 2 सेकंड नंतर त्याची वेलॉसिटी बनते पाय मीटर पर सेकंड. तर त्याचा ॲम्प्लिट्यूड काय असेल. इझी क्वेश्चन आहे एकदम, पण त्याच्यासाठी तुम्हाला वेलॉसिटीचा फॉर्म्युला माहिती पाहिजे. तर तुम्ही म्हणाल वेलॉसिटीचा फॉर्म्युला तर माहिती आहे आम्हाला. हा फॉर्म्युला नाही, हा फॉर्म्युला वेलॉसिटीचा डिस्प्लेसमेंट रिलेटेड फॉर्म्युला आहे. मला फॉर्म्युला पाहिजे टाईम रिलेटेड. आणि टाईम रिलेटेड फॉर्म्युला कसा काढू शकतो आपण, तर बघा पार्टिकल स्टार्ट कुठून झाला आहे, पार्टिकल स्टार्ट झालं आहे ओरिजिनपासून, दिलं इथे स्टार्ट्स फ्रॉम इक्विलिब्रियम. तर पार्टिकल ओरिजिनपासून स्टार्ट झाला आहे म्हणजे हे इक्वेशन आहे. आणि ह्याचा डेरिव्हेटिव्ह काय देईल, वेलॉसिटी. काय आन्सर ए ओमेगा कॉस ओमेगा टी. बरोबर ना. झालं. आता वेलॉसिटी तुम्हाला दिली आहे पाय, ए ॲम्प्लिट्यूड आहे, ओमेगा किती आहे 2 पाय बाय टाईम पिरियड विच इज 16 कॉस ओमेगा काय 2 पाय बाय 16. किती टाईम नंतर विचारलं, 2 सेकंड नंतर तो कुठे त्याची वेलॉसिटी काय असेल ही दिली आहे. 2 सेकंड नंतर त्याची वेलॉसिटी दिली आहे, ॲम्प्लिट्यूड विचारला आहे. यू कॅन सॉल्व दिस नाव. 2 आणि हे 16 आहे, 2 8 आणि 2 4, पाय बाय 4 झाला. कॉस पाय बाय 4ची व्हॅल्यू 1/√2 असते. कॉस पाय बाय 4ची व्हॅल्यू 1/√2 असते. आणि हा 8 म्हणजे पाय बाय 8 झाला. ए इक्वल्स टू LHSला पाय आहे, सो पाय पाय कॅन्सल. 8√2 अख्खा मल्टिप्लाय होईल वरती. आणि द करेक्ट ऑप्शन विल बी डेल्टा. सो क्वेश्चन नंबर 15चा आन्सर आहे डेल्टा. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन बघा. 16th क्वेश्चन. हा क्वेश्चन जो आहे हा CET 2017मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. आणि हा क्वेश्चन रिलेटिव्हली थोडासा टफ आहे. म्हणजे टफ का म्हणतो मी, कारण की सॉल्विंग ह्याला रिक्वायर्ड आहे. आणि जो 54 सेकंड्समध्ये तरी सॉल्व करता येणार नाही, ॲटलिस्ट फर्स्ट गोला तरी. हा क्वेश्चन मार्वल बुकमधला क्वेश्चन होता आणि तो ॲज इट इज क्वेश्चन आलेला. सो तो क्वेश्चन तुम्हाला माहिती पाहिजे कसा सॉल्व करायचा. ओके, मी तुम्हाला एक्सप्लेन करतो हा सॉल्व कसा करायचा क्वेश्चन. अ पार्टिकल परफॉर्मिंग SHM x इक्वल टू 0 असतो. पार्टिकल परफॉर्मिंग SHM अबाउट दिस ओरिजिन. ओके, अँड त्याची वेलॉसिटी u आहे एका कुठल्या तरी इन्स्टंटला, जिथं ॲक्सेलरेशन अल्फा आहे. आणि नंतर त्याची वेलॉसिटी v आहे, जिथं ॲक्सेलरेशन बीटा आहे. त्यांनी असं दिलं आहे की बीटा मोठा आहे अल्फापेक्षा. ह्याचा अर्थ बीटा मोठा आहे म्हणजे राईट साईडलाच असेल तो, कारण की ॲक्सेलरेशन वाढत जातं. बरोबर ना. रिटार्डेशन ज्याला आपण म्हणतो, मोर फोर्स ॲक्ट्स ॲज यू गो अवे फ्रॉम ओरिजिन. सो ॲक्सेलरेशन इज मोर. सो तेच दिले त्यांनी. आणि विचारले की या 2 पॉईंटमध्ये डिस्टन्स काय आहे. सो लेटस से हे x आहे आणि हे y आहे. लेटस से पोझिशन्स x आणि y आहे. सो तुम्ही मला सांगा अल्फा म्हणजे ॲक्सेलरेशन एक्सला किती असतं, ओमेगा स्क्वेअर एक्स असतं मॅग्निट्यूड वाईज. आणि बीटा काय असतं मग, बीटा असतं ओमेगा स्क्वेअर वाय. सो हे 2 तुम्ही जर काही बघितलं तर अल्फा प्लस बीटा मी इथं करून ठेवतो. आता हा मला माहिती आहे सॉल्व कसा करायचा आहे, ओमेगा स्क्वेअर एक्स प्लस वाय. ओके, हे आपल्याला पुढे लागणार आहे म्हणून करून ठेवतो आहे. बट आपल्याला वेलॉसिटीचे फॉर्म्युले मी तुम्हाला विचारले, व्हॉट विल बी v स्क्वेअर अँड व्हॉट विल बी u स्क्वेअर. इकडची वेलॉसिटी काय असेल, ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्सच्या जागी मी y घेतला पाहिजे बिकॉज त्याची पोझिशन y आहे, y स्क्वेअर. आणि ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आणि जर मी सबट्रॅक्ट केलं, मला ए नको आहे, सबट्रॅक्ट केलं तर काय येईल, v स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर कॅन्सल, ओमेगा स्क्वेअर बेसिकली कॉमन येईल. आणि ओमेगा स्क्वेअर हे मायनस हे करताना हा पॉझिटिव्ह होईल ना, एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर असं येईल. आणि तुम्ही सांगा मला आता हा एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअरमध्ये वी आर इंटरेस्टेड इन व्हॉट, वी आर इंटरेस्टेड इन वाय मायनस एक्स. सो मिळेल ना आपल्याला इथं तो एक्स मायनस वाय एक्स प्लस वाय. ह्याच्यानी मला एक्स प्लस वाय इथून टाकता येईल. व्हॉट इज ओमेगा स्क्वेअर एक्स प्लस वाय, ओमेगा स्क्वेअर एक्स प्लस वाय इज नथिंग बट अल्फा प्लस बीटा एक्स मायनस वाय इज इक्वल टू व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर. डिवाइड केलं तर काय येईल रे, एक्स मायनस वाय इज इक्वल टू येईल व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर अपॉन अल्फा प्लस बीटा. आपल्याला त्यांच्यातलं डिस्टन्स विचारलं ना, हे निगेटिव्ह डिस्टन्स आला असेल तर पॉझिटिव्ह करून घेतलं आपण. उलटं केलं तर हा काय होईल, व्ही स्क्वेअरच्या ऐवजी आता यू स्क्वेअर मायनस व्ही स्क्वेअर अपॉन अल्फा प्लस बीटाच राहणार खाली. असं ऑप्शन मॅच होणारा आहे. ऑप्शन कुठला मॅच होतो रे, ऑप्शन मॅच होतो आहे ए. वरती नेगेटिव्ह पाहिजे, खाली पॉझिटिव्ह पाहिजे, एकच ऑप्शन होता. हा क्वेश्चन CETला आलेला क्वेश्चन आहे बघा, थोडासा टफ आहे हा तुम्हाला माहिती पाहिजे कसा सॉल्व करायचा आहे. ह्याला अजून पण अप्रोचेस आहेत, बट हा
ॲक्च्युअलमध्ये असं सॉल्व करायचं, मी तुम्हाला सॉल्व करून दाखवलं आहे. ओके, ह्याच्यामध्ये ट्रिक्स काय आहेत तर तुम्ही एखादी पोझिशन अज्युम करू शकता आणि नंतर ऑप्शनमध्ये टाकून चेक करू शकता. बट हे माहिती असेल मेथड तर तुम्ही हे रिझल्ट लर्न करून ठेवा. हा क्वेश्चन 2018ला विचारलेला. ओके, सो दिस इज क्वेश्चन नंबर 16. ओके, सो हॅव अ लुक ॲट क्वेश्चन नंबर 17. क्वेश्चन नंबर 17 बघा. अ मास m1 connected on a horizontal spring. Mass m1 is connected on a horizontal spring is oscillating with amplitude a. त्याचा amplitude आहे a, oscillate करतो. When it is passing through mean position, तो mean position पासून जेव्हा पास होत होता त्यावेळेस मास m2 त्याच्यावरती अटॅच करून टाकला, त्याच्यावरती मास m2 लावला, त्यामुळे त्याचा amplitude झाला a1. त्याच्यामुळे amplitude त्याचा a1 झाला. तर तुम्हाला विचारलं आहे a1/a2 ची व्हॅल्यू काय असेल, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ a1/a2. तर बघा, ज्यावेळेस त्याच्याकडे फक्त मास m1 होता त्यावेळेस amplitude a होता. सो टेल मी, मीन पोझिशनला असताना त्याची वेलॉसिटी काय असेल, त्याची वेलॉसिटी v1 असेल, विच विल बी इक्वल टू a ओमेगा. आता तुम्हाला तर माहिती आहे, मी जर का ह्याच्यामध्ये मास ॲड केला तर ओमेगा इज गोइंग टू चेंज, बरोबर ना, बिकॉज ओमेगा इज k/m आणि k/m1 आहे सध्या. सो वेलॉसिटी v1 काय येईल, v1 अशी येईल a ओमेगा काय असतो अंडर रूट k/m1. दिस इज वॉट इज गोइंग टू हॅपन वेन वेलॉसिटी इज v1. सो आत्ता सध्या आपण दुसरा मास अटॅच करण्याच्या आधी इथं समजून घ्यायचं आपल्याला की दुसरा मास अटॅच केल्यावरती नक्की होणार काय. दुसरा मास अटॅच केल्यावरती बेसिकली कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम होणार आहे आणि त्याच्यामुळे त्याची स्पीड चेंज होणार आहे. तर बघा, दुसरा मास मी जेव्हा अटॅच करीन तेव्हा इनिशियल मोमेंटम काय होता, m1 v1 इज इक्वल टू, आता काय होईल m1 प्लस m2 v2. सो नवीन स्पीड काय असेल, नवीन स्पीड v2 विल बी m1 अपॉन m1 प्लस m2 इंटू v1 जे काय आहे a अंडर रूट k/m1 असं आहे ते. दिस विल बी न्यू स्पीड, बरोबर. m1 v1 इज इक्वल टू m2 v2. सो v2 काय येईल m1 v1 अपॉन m1 प्लस m2 हे असं येईल इंटू v1 जे आहे ना ते v1 ची व्हॅल्यू टाकली मी. आता वी आर इंटरेस्टेड इन द फायनल ॲम्प्लिट्यूड अँड सिन्स v2 इकडची स्पीड आहे, इकडची स्पीड कधी पण मॅक्सिमम असते आणि ती किती असती a ओमेगा, त्याचा ॲम्प्लिट्यूड जो a1 झाला आहे आता इंटू ओमेगा जो काय झाला आहे अंडर रूट k अपॉन m1 प्लस m2. नीट सॉल्व केलं ह्याला एकदम व्यवस्थित तर रूट के कॅन्सल होईल, रूट m इथे रूट m1 बनेल, रूट m1 प्लस m2 इथे रूट m1 प्लस m2 बनेल अँड वॉट एवर इज लेफ्ट तो काय असेल बघा a1 असं राहील, a1/a इक्वल टू रूट m1 बाय रूट m1 प्लस m2 विच कॅन बी रिटन ॲज m1 अपॉन m1 प्लस m2 रेस टू हाफ. आणि ऑप्शन जो मॅच होतो आहे तो ऑप्शन ए आहे. दिस इज हाऊ यू कॅन सॉल्व द क्वेश्चन. समजतंय, कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम वापरला मी इथे. कसा वापरला, m1 v1 इज इक्वल टू m2 v2. हा मास जॉईन केल्यावरती मास अचानक वाढल्यामुळे स्पीड कमी झाली त्याची, आणि ती कमी झालेली स्पीड कशी काढली मी, ह्याला खाली घेऊन काढली, आणि ती कमी झालेली स्पीड सेंटरची स्पीड असेल ना तर ती नवीन ॲम्प्लिट्यूड इंटू नवीन ओमेगा असेल, ए ओमेगा जो फॉर्म्युला आहे तो वापरला. हा क्वेश्चन CET पॉईंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यामध्ये 11वीचा फोर्स लेसनचा कॉन्सेप्ट कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम वापरला आहे. सो दिस इज क्वेश्चन नंबर 17. ओके, सो नेक्स्ट काही थेरॉटिकल क्वेश्चन्स पण आहेत जे CETला आलेले आहेत आणि तसे क्वेश्चन पण आपण बघू. पहिला क्वेश्चन असा होता, विच ऑफ द फॉलोइंग, 18th क्वेश्चन बघा, विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट व्हेरी विथ टाईम. SHMमध्ये कुठली क्वांटिटी कॉन्स्टंट राहते, तर ॲक्सिलरेशन राहते का, नाही, ॲक्सिलरेशन चेंज होत राहते. वेलॉसिटी पण चेंज होत राहते. इनिशियल फेज, तर इनिशियल फेजबद्दल आपण करू डिस्कस, बट पोटेन्शियल एनर्जी पण चेंज होत राहते. याचा अर्थ इनिशियल फेज आन्सर पाहिजे. इनिशियल फेजला फेज कॉन्स्टंट म्हणतात आणि फेज कॉन्स्टंट कुठल्याही मोशनमध्ये एकदा मोशन चालू झाला की त्याचा फेज कॉन्स्टंट फिक्स होऊन जातो आणि तो कॉन्स्टंटच राहणार. सो फेज कॉन्स्टंट डज नॉट व्हेरी विथ टाईम, आन्सर सी आहे. 19th बघा, इन डॅम्प्ड ऑसिलेशन विच ऑफ द फॉलोइंग रिमेन्स कॉन्स्टंट. आता डॅम्प्ड ऑसिलेशनचा प्रश्न आहे. डॅम्प्ड ऑसिलेशनच्या प्रश्नामध्ये लक्षात ठेवा, जसं डॅम्पिंग होतं तसं ॲम्प्लिट्यूड तर कमी होतो. सो ॲम्प्लिट्यूड तर चेंज होणार आहे, कॉन्स्टंट नाही राहणार आहे. ओमेगाचा तुम्ही फॉर्म्युला बघितला असेल तर तो अंडर रूट k/m मायनस bt/2m b/2mचा स्क्वेअर असा फॉर्म्युला आहे. सो ओमेगा पण चेंज झाला ओरिजिनलपेक्षा, विच रिमेन्स कॉन्स्टंट. ओके, तो ओमेगा अँग्युलर फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट राहणार आहे बट ती ओरिजिनलपेक्षा चेंज होणार आहे. ओके, डॅम्प्ड ऑसिलेशन विच ऑफ द फॉलोइंग क्वांटिटी रिमेन्स कॉन्स्टंट,
असा क्वेश्चन आहे, ॲज कम्पेअर्ड टू अनडॅम्प्ड ऑसिलेशन. अनडॅम्प्ड ऑसिलेशनच्या कंपॅरिझनमध्ये कुठली क्वांटिटी कॉन्स्टंट राहणार आहे? तर ओमेगा चेंज होणार आहे. आधी ओमेगा काय होता अनडॅम्प्डला, √k/m होता. आता तो चेंज झाला. ॲम्प्लिट्यूड चेंज होणार, फ्रिक्वेन्सी चेंज होणार, टाईम पिरियड चेंज होणार फ्रिक्वेन्सी चेंज झाल्यामुळे. त्यामुळे इनिशियल फेज नेवर चेंजेस. परत एकदा इनिशियल फेज आन्सर आहे. सो 19th क्वेश्चनमध्ये डॅम्प्ड ऑसिलेशनमध्ये अनडॅम्प्डच्या कंपॅरिझनमध्ये ओमेगा चेंज होतो, टाईम पिरियड चेंज होतो. तुम्हाला आन्सर सांगतो, ओमेगा डिक्रीज होतो, टाईम पिरियड इन्क्रीज होतो. हा बघा नेक्स्ट 20. द फ्रिक्वेन्सी ऑफ SHM इज F. जर काही फ्रिक्वेन्सी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM F असेल तर फ्रिक्वेन्सी ॲट विच कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जीच्या व्हॅल्यूज कशा ऑसिलेट होतात? तर लक्षात ठेवा तुम्ही, जर पार्टिकल एक ऑसिलेशन करतो म्हणजे एक असा वेव्ह बनतो त्याचा डिस्प्लेसमेंटचा, तर एवढ्या एका वेव्हमध्ये जेव्हा एक टाईम पिरियड होतो ना, तेवढ्याच टाईम पिरियडमध्ये कायनेटिक एनर्जी 2 ऑसिलेशन करते. ही पोटेन्शियल एनर्जी 2 ऑसिलेशन करते. सो लक्षात ठेवा तुम्ही, फॉर्म्युला किंवा व्हॅल्यू लक्षात ठेवा, जर फ्रिक्वेन्सी SHMची F असेल तर कायनेटिक पोटेन्शियल हे ट्वाईस फ्रिक्वेन्सीने ऑसिलेट होत असतात. हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे, म्हणून मी हा क्वेश्चन इन्क्लूड केला आहे. 18th, 19th अँड 20 थिअरॉटिकल क्वेश्चन्स होते. क्वेश्चन नंबर 21 बघा. क्वेश्चन आहे सिम्पल पेंडुलमचा क्वेश्चन. अँड क्वेश्चनमध्ये असं दिलं आहे, सिम्पल पेंडुलम हॅज मॅक्सिमम अँग्युलर डिस्प्लेसमेंट ऑफ थीटा, लेंथ L, मॅक्सिमम अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा. सो क्वेश्चन असा आहे, इफ इट इज डिस्प्लेस मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी ऑफ द बॉब विल बी. ऑब्वियस आहे, जसा हा ऑसिलेट होईल मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी इथे येईल ना. सो आपण हे एनर्जी कॉन्झर्वेशननी पण सॉल्व करू शकतो की इकडची पूर्ण एनर्जी कन्वर्ट होईल, पोटेन्शियल विल कन्वर्ट टू कायनेटिक. बरोबर. सो मला सांगा, ही समजा मी ग्राउंड लेवल अज्युम केला, कुठला आन्सर मॅच होणार आहे बघणार आहे आपण. तर जर मी ग्राउंड लेवल अज्युम केलं तर ही हाईट h झाली. सो इथे त्याच्याकडे कुठली एनर्जी आहे, mgh आहे ना, ती कन्वर्ट होणार आहे पूर्णपणे कायनेटिक एनर्जीमध्ये. आणि ती कायनेटिक एनर्जी आपल्याला विचारली, व्हॉट इज द मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी. ही पूर्णच्या पूर्ण पोटेन्शियल झाली कन्वर्ट कायनेटिकमध्ये. तो आला ग्राउंड लेवलला, म्हणजे पोटेन्शियल 0 झाली, अख्खी पोटेन्शियल कन्वर्ट झाली कायनेटिकमध्ये. पण त्याच्या आधी आपल्याला ही पोटेन्शियल एनर्जी काढता आली पाहिजे. हा h असेल तर हा पण h असेल, म्हणजे हा किती असेल, हा L आहे, हा अख्खा L आहे, तर हा L - h असेल ना रे. सो मला एचची व्हॅल्यू काढायची असेल तर थीटा वापरून कशी काढता येईल, तर कॉस थीटा बघा काय देईल मला. ह्यातनं कॉस थीटा विल गिव्ह मी L - h ॲडजेसंट अपॉन हायपोटेनियस L. सो सॉल्व केल्यावरती काय येतं बघा, क्रॉस मल्टिप्लाय करतो, L cos थीटा इज L - h. सो h इज इक्वल टू L 1 - cos थीटा. सॉल्व केलं की असं येतं. आणि टाका इकडे mgl 1 - cos थीटा is the kinetic energy का maximum value. So the correct option that is matching is option C. 21 answer is C. Okay, have a look at question number 22. A particle, CET 2015 चा प्रश्न आहे. Particle performs SHM with amplitude 25 सेंटीमीटर. amplitude किती आहे 25 सेंटीमीटर. आणि विचारला क्वेश्चन असा आहे की इफ द पिरियड इज 3 सेकंड, 3 सेकंड त्याचा पिरियड असेल तर मिनिमम टाइम रिक्वायर्ड टू मूव्ह बिटवीन 2 पॉईंट्स 12.5 सेंटीमीटर ऑन इदर साइड ऑफ मीन पोझिशन. इथून 12.5 इथे आणि इथून 12.5 इथे, या 2 पॉईंटमध्ये पार्टिकलला ट्रॅव्हल करायला किती टाईम जाणार. तर ह्याच्यासाठी शॉर्टकट आपल्याला रिक्वायर्ड आहे, x = 0, x = a. आठवतं आहे का, पूर्ण ॲम्प्लिट्यूड कवर करतो जेव्हा तो 0 पासून, तर तो t/4 टाईम घेतो. बट जर मी तुम्हाला अर्धा ॲम्प्लिट्यूडचा टाईम विचारला तर तो किती असतो, तो ह्याच्या अर्धा नसतो, तो t/12 असतो. सो लक्षात ठेवा, 0 to half ॲम्प्लिट्यूड इट टेक्स t/12. सो ऑब्वियसली a/2 to a/2 to x किती येईल, a/2 to 0, तो पण t/12 घेईल ना. सो इथून t/12, इथून t/12, सो t/12 + t/12 इज t/6. एवढा टाईम पिरियड तो, एवढा टाईम तो x = a/2 टू x = a/2 पलीकडे -a/2 टू +a/2 ला घेईल टाईम. बरोबर. आता इथे नीट बघा, 25 आहे ना, तर त्याचा अर्धा 12.5 आहे. सो 12.5 इज हाफ ऑफ इट, मीन्स इट इज a/2 and this is also -a/2. So how much time it will take to reach from this point to this point? It will take t/12 + t/12, t/6. And since time period is given 3 seconds, 3/6 is half second, so it is going to take 0.5 second. Option is beta. हा क्वेश्चन क्विकली सॉल्व झाला बिकॉज आपल्याला माहिती होतं की तो a/2 ला t/12 सेकंड घेतो. जर नसेल माहिती
तर थोडंसं कॅल्क्युलेशन करून सॉल्व करावं लागेल. त्या केसमध्ये तुम्हाला हे इक्वेशन वापरावं लागेल. पार्टिकल स्टार्टिंग फ्रॉम मीन पोझिशनचं इक्वेशन वापरावं लागेल आणि त्या इक्वेशनमध्ये एक्सला 12.5, एला 25, साईन ओमेगाला 2π/3 इंटू टी, त्यांनी टाईम पिरियड काढावा लागेल. त्याने तुम्हाला टाईम काढावं लागेल. हे सॉल्व करून तुम्हाला टाईम येईल आणि त्याच्यात डबल करावं लागेल, तेव्हा जाऊन तुम्हाला आन्सर येईल. बट सिन्स वी नो द शॉर्टकट की 0 to a, बरंच सांगतो 0 to a t/4 घेत होतो, तर 0 to a/2 तो त्याच्या हाफ नाही घेत, तो खूप कमी टाईम घेतो, t/12 घेतो आणि उरलेला जो टाईम असेल ना तो t/6 असतो. t/12 प्लस t/6 हा t/4 असतो. रिमेंबर दिस थिंग, व्हेरी इंपॉर्टंट फॉर CET, विल सेव्ह युअर टाईम. सो 22nd क्वेश्चनचा आन्सर इज बीटा 0.5 seconds. So read next question. Two particles A and B of equal masses are suspended from two massless springs. दोन massless spring वरून suspend केलेले particles आहेत and spring constants are K1 K2. Okay? So equal masses आहेत, spring constant वेगवेगळे आहेत. If they have equal maximum velocity during oscillation, then what is the ratio of amplitude? त्यांचे velocity सेम आहेत, मॅक्सिमम velocities. बघा, पहिली स्प्रिंग कॉन्स्टंट K1 बट मास M, दुसरी स्प्रिंग कॉन्स्टंट K2 बट मास परत M, आणि दोघांचं काय सेम आहे, मॅक्स वेलॉसिटी. तुम्हाला आठवते का मॅक्स वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असतो, ओमेगा ए, ω1 A1 इज इक्वल टू ω2 A2. तुम्हाला विचारलं काय क्वेश्चनमध्ये, ॲम्प्लिट्यूड्स विचारलेत ए आणि बीचे. सो A/B तुम्हाला काय मिळेल, ω2/ω1 मिळेल. आणि ओमेगा काय असतो, √K/M असतो ना, K/M, बट मास तर सेम आहेत. सो K/M मध्ये डायरेक्टली प्रपोर्शनल ना. सो मी असं लिहू शकतो बघा, ω2 इज √K2/M अपॉन ω1 इज √K1/M. MM सेम असल्यामुळे कॅन्सल झाला. वॉट इज लेफ्ट इज K2/K1. सो द करेक्ट ऑप्शन मॅचिंग इज ऑप्शन सी फॉर क्वेश्चन नंबर 23. ओके, हॅव अ लुक ॲट क्वेश्चन नंबर 24. एकदम सिंपल क्वेश्चन आहे, थिअरॉटिकल क्वेश्चन आहे. बघा आन्सर येईल सगळ्यांनाच. टोटल एनर्जी ऑफ पार्टिकल एक्झिक्युटिंग सिंपल हार्मोनिक मोशन इज, माहिती आहे ना, टोटल एनर्जी इज ऑलवेज कॉन्स्टंट, म्हणजे तो एक्सवर कसा डिपेंड करतो, इंडिपेंडेंट ऑफ एक्स. सो काय येईल आन्सर, याचा आन्सर येईल ए. हा AIEEEचा क्वेश्चन होता, विचार करा तुम्ही, एवढा इझी क्वेश्चन, बट सो इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. आन्सर इज ए, इंडिपेंडेंट ऑफ एक्स. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 25. Length of simple pendulum is increased by 21%. Then percentage change in the period. Percentage change in the period. हा क्वेश्चन स्टँडर्ड आहे रे. टाइम पिरियड इज इक्वल टू 2π√L/G. आता काहीतरी याच्यात पर्सेंटेज चेंज करतात आणि यातला पर्सेंटेज चेंज तुम्हाला विचारणार आहे. तर रिलेशन समजून घ्या. टीचं रिलेशन काय, √L बरोबर. टीचं रिलेशन L बरोबर असं आहे, बरोबर. आता लेंथ इज इन्क्रीज्ड बाय 21%. कधी पण लक्षात ठेवा, जेव्हा पण क्वेश्चन पर्सेंटेजचा असेल आणि तो पर्सेंटेज 10%पेक्षा लेस असेल, सर तो पर्सेंट 10%पेक्षा लेस असेल, तर मी तुम्हाला एक शॉर्टकट सांगतो. तुम्हाला शॉर्टकट असं लक्षात ठेवायचं आहे, जर लेंथ, बघा इथं रिलेशन काय, T प्रपोर्शनल टू L⁻½ असं रिलेशन आहे. जर क्वेश्चनमध्ये असं सांगितलं की लेंथमध्ये 4% चेंज केला, लक्षात ठेवा 4% चेंज केला, तर टीमध्ये 2% चेंज होणार. डायरेक्टली पॉवरने मल्टिप्लाय करायचं. हे आपण कधी शिकलो आहे, एरर्समध्ये शिकलो आहे. जर लेंथमध्ये 6% एरर केला ना, तर टीमध्ये 3% एरर होणार. लेंथमध्ये मी 8% एरर केला, तर टीमध्ये 4% एरर होणार. कुठून येतात नंबर आहे, मी मल्टिप्लाय बाय पॉवर करतो. जर मी लेंथमध्ये 10% एरर केला, तर याच्यामध्ये 5% एरर होणार. जर मी लेंथमध्ये 21% एरर केला यांच्या म्हणण्याप्रमाणे, तर मला 10.5% एरर होणार. बट मी तुम्हाला सांगितलं की हे फक्त 10% पर्यंतच चालतं. तुम्ही जसं वरती जाल तुमचा आन्सर चुकत जाईल. तर इथे आन्सर 10.5 आहे ना, हे बरोबर नाही आहे. तुम्ही बघा ऑप्शन 10.5 कुठेच नाही आहे, पण सगळ्यात जवळचा ऑप्शन 11 पण आहे आणि 10 पण आहे. तर त्याच्यातला कुठला चूज करायचा आहे, तर त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलं जसं 10% पर्यंत ही ट्रिक चालते. तुम्हाला 10%च्या आत असेल ना, तर तुम्ही ट्रिक वापरा बिंदास. बट जर 10%च्या वरती असेल तर ही ट्रिक नाही, तुम्हाला दुसरं काहीतरी वापरायचं. ते दुसरं काहीतरी काय आहे, तर तुम्हाला वापरायचं तुमचं प्रपोर्शन्स. T2/T1 इज इक्वल टू L2/L1 चा स्क्वेअर रूट, बरोबर.
हे वापरायचं, कारण की पर्सेंटेज ग्रेटर दॅन 10 आहे. आणि अशा प्रश्नांमध्ये जिथे जिथे तुम्हाला पर्सेंटेज एक वाढवला दुसरा कसा होणार असा विचारला तर ओरिजिनल दोन्ही व्हॅल्यू 100 घेऊन टाकायचे. म्हणजे ओरिजिनल लेंथ पण 100, ओरिजिनल टाईम पिरियड पण 100. आता लेंथला 21% वाढवली आहे म्हणजे ती 121% वाढवलं तर 100ला 21%नी वाढवलं तर 100 आणि 21 ॲड झालं की 121 होतं ते. तसंच नवीन टाईम पिरियड किती वाढणार आहे हे आपल्याला काढण्यात इंटरेस्ट आहे. बघा आन्सर कसं येणार आहे काय. आता ह्याचं रूट काय येईल रे, 121चं रूट 11, ह्याचं 10 इज T2/100, 1 0 कॅन्सल, 100 वरती गेला तर 110 झाला. ह्याचा अर्थ वेन T1 वॉज 100 आता T2 झाला 110. सांगा मला किती पर्सेंटनी वाढला. एखादा 100ची क्वांटिटी 110 होत असेल म्हणजे आय कॅन कमेंट की तो वाढला 10%नी. इट हॅज इन्क्रीज्ड बाय 10%. समजतंय. सो इफ द क्वेश्चन इज लेस दॅन 10% यू कॅन डायरेक्टली यूज द ट्रिक. ग्रेटर दॅन 10% यू नीड टू यूज दिस. आता ग्रेटर दॅन 10%मध्ये दे विल मेक शुअर की तुम्हाला त्याचे परफेक्ट रूट्सच मिळाले पाहिजे. तुम्हाला असं क्वेश्चनमध्ये नाही देणार की वाढवले असं काहीतरी वेगळंच. समजा तुम्हाला वाढवून देतील, नेक्स्ट क्वेश्चनमध्ये असं म्हणतील की 44%नी वाढवलं आहे, मग त्या केसमध्ये तुम्ही इथं 44 ॲड करणार, 144 होणार, तो पण परफेक्ट स्क्वेअर असेल. बरोबर. सो क्वेश्चन्स जर 10%च्या वरती असतील तर मोस्टली ते परफेक्ट स्क्वेअर्समध्ये देतील. नाही दिलं तर ॲप्रॉक्सिमेशन करावं लागेल. बट 25व्या क्वेश्चनचा आन्सर आहे 10% इन्क्रीज, दॅट इज डेल्टा. क्वेश्चन नंबर 26 बघा. सिंपल हार्मोनिक मोशन x इक्वल टू 0च्या अबाउट, ॲम्प्लिट्यूड a, टाईम पिरियड t, देन व्हॉट इज द स्पीड ॲट x इक्वल टू a/2. व्हेरी सिंपल क्वेश्चन. स्पीड विचारली आणि स्पीडचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे, a² - x². आणि a/2ला स्पीड विचारली तर a/2 टाकलं मी तर काय आन्सर येईल, a² - a²/4. a/2चा स्क्वेअर केला मी आणि हे सॉल्व्ह केलं तर a² - a²/4 किती असतो रे, 3/4 a². ह्याचा रूट घ्या तुम्ही तर आन्सर येईल √3/2 a ओमेगा. बट आन्सर ओमेगा नाही, टी मध्ये ऑप्शन्स दिलेत. सो ओमेगाला मी काय टाकू शकतो, 2π/t. T2 गेला √3 a π/t. असं कुठलं ऑप्शन मॅच होत आहे का, तर असं ऑप्शन मॅच होणार आहे ऑप्शन 3π/a√3/t. सो आन्सर इज 3C. आन्सर आहे 26 क्वेश्चनचं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 27 लिफ्टवाला क्वेश्चन आहे हा. पेंडुलमचा एकदा. पिरियड ऑफ पेंडुलम इज मेजर्ड इनसाइड अ स्टेशनरी लिफ्ट. स्टेशनरी लिफ्टमध्ये टाईम पिरियड टी आहे. ओके. आणि इफ द लिफ्ट स्टार्ट्स ॲक्सेलरेटिंग अपवर्ड. आता हे इम्पॉर्टंट आहे. लिफ्ट ॲक्सेलरेट अपवर्ड होती आहे का डाऊनवर्ड होती आहे, सॉरी लिफ्ट ॲक्सेलरेट अपवर्ड होती आहे. ज्यावेळेस वरती ॲक्सेलरेट होती आहे त्यावेळेस नेट ग्रॅव्हिटी जी आहे ती G+a घ्यायची, कारण की वरती ॲक्सेलरेशन असेल तर स्युडो ॲक्सेलरेशन डाऊन असेल ना. सो नेट काय घेणार, G+g/3 असं नेट ॲक्सेलरेशन येईल आणि ते होईल G/4, सॉरी 4G/3. नेट ॲक्सेलरेशन विल बी 4G/3. सो ज्यावेळेस लिफ्ट वरती ॲक्सेलरेट होती तेव्हा नेट ॲक्सेलरेशन G+a होतं. आता हे मी तुम्हाला थिअरी ऑसिलेशनच्या थिअरी लेक्चरमध्ये सांगितलं आहे डिटेलमध्ये की हे कसं डील करतात ह्याच्यावर. सो ज्यावेळेस स्टेशनरी लिफ्ट होती ना त्यावेळेस टाईम पिरियड किती होता, 2π√L/g. आता काय झालं आहे, मूव्हिंग लिफ्टमध्ये ठेवल्यावरती, ॲक्सेलरेटेड लिफ्टमध्ये ठेवल्यावरती नवीन टाईम पिरियड काय असेल तो T' असेल. तो T' किती येईल बघा, 2π√L/4G/3 असं येईल ना रे रूटमध्ये. आणि हे सॉल्व्ह केलं जर काय तुम्ही तर 3 वरती जाईल आणि 3/4चा रूट काय असतो, √3/2 2π√L/g असंच राहून जाईल. आणि हे 2π√L/g नक्की काय होतं, ते तर ओरिजिनल टाईम पिरियड होता. सो न्यू टाईम पिरियड जो आहे तो √3/2 टाइम्स ओल्ड टाईम पिरियड झाला. सो आन्सर इथे येणार आहे बीटा. क्वेश्चन नंबर 27चा आन्सर इज बीटा. क्लिअर. क्वेश्चन नंबर 28 बघा आता. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 28. 2 masses M1 M2 आर सस्पेंडेड फ्रॉम अ स्प्रिंग. कुठले 2 मासेस आहेत, M1 M2. हे दोन्ही मासेस सस्पेंड केले आहेत आणि दोन्ही मासेस सस्पेंड केल्यावरती स्प्रिंग कॉन्स्टंट इज K, फिक्स सपोर्ट आहे. ओके. आता काय म्हणतात ते, हे इक्विलिब्रियमला आहे. आता इक्विलिब्रियमला असेल जर काही इक्विलिब्रियमला असेल तर ह्याच्यात इलॉंगेशन झालं असेल काहीतरी, बरोबर, ह्याच्यात काहीतरी इलॉंगेशन झालं असेल. आता ते म्हणतात की वेन मासेस आर इन इक्विलिब्रियम M1 इज रिमूव्ड, ह्याला काढून टाकला म्हणजे आता फक्त M2 राहिला. देन
विदाउट डिस्टर्बिंग सिस्टम जेव्हा मी M1ला काढला, M2 राहिला, तर व्हॉट विल बी ॲम्प्लिट्यूड ऑफ ऑसिलेशन, ऑसिलेशनचा ॲम्प्लिट्यूड काय असेल. तर नीट बघा, M1 काढला जेव्हा, M1 काढला नाही, पहिली गोष्ट नुसता M1 लावला असता तर F इज इक्वल टू KX असतं, तर नुसता M1 लावला असता तर M1G इज इक्वल टू KX, तर डिस्प्लेसमेंट किती झालं असतं, डिस्प्लेसमेंट एवढं झालं असतं. हे डिस्प्लेसमेंट फक्त M1मुळे झालं आहे. मी नुसता M2 लावला असता तर M2G/K एवढं डिस्प्लेसमेंट झालं असतं. आणि दोन्ही लावल्यामुळे M1 + M2 लावल्यामुळे डिस्प्लेसमेंट किती झालं, M1 + M2G/K, हे डिस्प्लेसमेंट दोन्ही लावल्यामुळे झालं आहे. दोन्ही लावल्यामुळे हे डिस्प्लेसमेंट एवढं झालं आहे. F इज इक्वल टू KX वापरला आणि फोर्स कसा लावला, M1 + M2G. दिस इज डिस्प्लेसमेंट बिकॉज ऑफ बोथ द मासेस. बट जर मी त्यातनं एक मास म्हणजे M1 काढून टाकला तर काय होईल, तर हा सिस्टम इक्विलिब्रियमला कधी येईल, हा सिस्टम इक्विलिब्रियमला येईल ज्यावेळेस डिस्प्लेसमेंट फक्त ह्याच्यामुळे असेल. ह्याचा अर्थ याच्यामुळे जे डिस्प्लेसमेंट झालेलं ते त्याचा ॲम्प्लिट्यूड बनेल. सो तुम्ही असं लक्षात ठेवा, जो मास आपण काढतो तो मासचा डिस्प्लेसमेंट ॲम्प्लिट्यूड बनून जातो. म्हणजे मी तुम्हाला नंबर्समध्ये सांगितलं तर कळणार आहे. बघा, हे असं आपण अज्युम करू, मी समजा 4 kgचा पार्टिकल लावला ना, तर ती स्प्रिंग 4 सेंटीमीटरनी खाली जाते. एक्झाम्पल देतो, 3 सेंटीमीटरचा लावला जर काही मी 3 सेंटीमीटरचा, तर ती स्प्रिंग खाली 3 सेंटीमीटरने जाते. आणि जर 3 आणि 4 दोन्ही लावला तर ती 7 सेंटीमीटरनी खाली जाते. कॉमन सेन्स आहे, बरोबर. सो जर प्रश्न असा आहे की जर काही दोन्ही मासेस लावलेत 3 आणि 4, तर आत्ता सध्या 7 सेंटीमीटरनी स्प्रिंग खाली गेली आहे. जर मी ह्याच्यातनं 4 सेंटीमीटरवाला स्प्रिंग काढून 4 किलोग्रॅमवाला मास काढून टाकला, तर ही स्प्रिंग 7 सेंटीमीटरवरनं वरती जाऊन कुठे इक्विलिब्रियम पोचेल, 3 सेंटीमीटरला जाऊन ती कॉन्स्टंट राहायचा प्रयत्न करेल. बट ती 7 वरून 3 वरती कशी जाणार, तर ती 7 वरून 3 वरती ऑसिलेट होणार थोड्या वेळ आणि नंतर जाऊन थांबणार. समजतंय का. सो 7 वरून 3 वरती ती जेव्हा जाईल तर ती कितीचा ॲम्प्लिट्यूड फॉलो करेल, ती ॲम्प्लिट्यूड 4चा फॉलो करेल. म्हणजे जो मास काढलाय ना, त्या मासमुळे जेवढा ॲम्प्लिट्यूड कमी झालाय तो त्याचा ॲम्प्लिट्यूड बनेल. जो मास, परत सांगतो मी, अशा प्रश्नामध्ये जो मास आपण काढतो, इथे मास M1 काढलाय ना, तर M1मुळे किती डिस्प्लेसमेंट झालं, M1G/K. सो ह्याचा आन्सर येणार आहे डेल्टा. जो मास काढला तो मासचा डिस्प्लेसमेंट बिकम्स द ॲम्प्लिट्यूड. आणि जर तुम्हाला विचारलं, आता पुढे जाऊन प्रश्न असा विचारला समजा की मास M1 काढला, तर आता टाईम पिरियड काय असेल, तर टाईम पिरियडमध्ये राहिलेला मास घ्यायचा असतो 2π√M2/K. राहिलेला मास घ्यायचा आहे आता, कारण की हा तर निघून गेला, राहिलेला मास घ्यायचा आहे. कळालं. सो ॲम्प्लिट्यूड विल बी दिस. ह्याचा करेक्ट आन्सर काय येईल, डेल्टा. ओके, सो हे लास्ट 2 क्वेश्चन्स आहेत ह्या सेशनचे आणि दोन्ही थिअरॉटिकल क्वेश्चन्स आहेत आणि क्वेश्चन इम्पॉर्टंट आहेत. पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम मीन पोझिशन. इफ पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम मीन पोझिशन, व्हॉट इज द फेज डिफरन्स बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड ॲक्सेलरेशन. हे तुम्हाला माहिती, आपण ग्राफ्स बघितले आहेत, पार्टिकल स्टार्टिंग फ्रॉम मीन, पार्टिकल स्टार्टिंग फ्रॉम एक्स्ट्रीम. आणि त्याच्यामध्ये आपण शिकलो आहे की डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशनमध्ये इंडिव्हिज्युअली π/2 म्हणजे 90 डिग्रीचा फेज डिफरन्स असतो, 90. सो या दोघांमध्ये 90, या दोघांमध्ये 90. त्यामुळे या दोघांमध्ये कधी पण फेज डिफरन्स असला पाहिजे 180चा, पार्टिकल कुठूनही चालू होऊ दे. ठीक आहे. सो या दोघांमध्ये फेज डिफरन्स आहे 180 डिग्रीचा, दॅट इज पाय रेडियनचा. आणि लास्ट क्वेश्चन, व्हॉट इज द युनिट ऑफ डॅम्पिंग कॉन्स्टंट. डॅम्प्ड ऑसिलेशनवरती पण दोन क्वेश्चन मी विचारले आहेत. बघा, ह्याच्यामध्ये मी सिलेक्ट केलेत 2 क्वेश्चन. आणि डॅम्प्ड ऑसिलेशनमध्ये डॅम्पिंग कॉन्स्टंट काय असतो, तर बघा, डॅम्प्ड ऑसिलेशनमध्ये आपण जसं म्हणतो ना, फोर्स फक्त -kx असतो, नेट फोर्स फक्त -kx असतो. याला आपण म्हणतो रिस्टोरिंग फोर्स, रिस्टोरिंग. तसं डॅम्पिंगमध्ये, डॅम्प्ड ऑसिलेशनमध्ये एकतर BV असतो, BV म्हणजे हा डॅम्पिंग फोर्स असतो, आणि रिस्टोरिंग फोर्स असतो. 2 फोर्स असतात. म्हणजे बेसिकली BV हा एक प्रकारचा फोर्स झाला. सो जर काही BV हा फोर्स असेल तर फोर्सचं युनिट न्यूटन आहे, आणि न्यूटनच काय असतं, kg मीटर/सेकंड स्क्वेअर, मास इंटू ॲक्सेलरेशन. तर V म्हणजे वेलॉसिटी आहे, B वेलॉसिटी मीटर/सेकंड असतं, kg मीटर/सेकंड स्क्वेअर. तर बघा नीट, मीटर/सेकंड, मीटर/1 सेकंड गेला तर kg/सेकंडच राहणार, आणि बीचं युनिट बनणार kg/सेकंड, दॅट इज ऑप्शन C. सो दीज वर 30 सुपर 30 MCQs ऑफ द लेसन ऑसिलेशन्स.
प्रत्येक क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करणं एक्सपेक्टेड आहे. तुम्ही बघा सोल्युशन्स, एव्हरी क्वेश्चन आय हॅव एक्सप्लेन्ड इन डिटेल. असंच आपण प्रत्येक लेसनचं करणार आहे. लक्ष द्या, हे एक जर काही तुम्ही प्रत्येक टॉपिकचे 30 MCQ परफेक्ट केले तर तुमचा सगळा टॉपिक नीट कवर होतोच. एव्हरी टाईप ऑफ MCQ मी कवर केले आहेत. ॲज वेल ॲज तुमचे प्रिव्हियस JEE, नीट किंवा इवन बाहेरच्या एंट्रन्स एक्झाम्सचे पण क्वेश्चन्स मी याच्यात इंट्रोड्यूस केले आहेत. त्यामुळे तुमचा ओव्हरऑल स्टडी होईल. तुम्हाला कुठले क्वेश्चन शोधत बसायची गरज नाही पडणार, राईट. सो दीज वर 30 इम्पॉर्टंट क्वेश्चन्स फ्रॉम ऑसिलेशन्स.